संपादित जमिनीचा मोबदला आणि पुनर्वसनाची जमीन मिळण्यासाठी एक शेतकरी दाम्पत्य मागील 27 वर्षांपासून न्यायाची वाट पाहत आहे। चिकोत्रा धरण प्रकल्पग्रस्त असलेलं हे दाम्पत्य आता न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थंडीत धरणे आंदोलन करत आहे। त्यांच्या मागणीला आता सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळू लागला आहे। चिकोत्रा धरण प्रकल्पासाठी शासनानं भुदरगड तालुक्यातील बेगवडीतील शेतकरी गणपती गुंडू चव्हाण यांची शेती 27 वर्षांपूर्वी संपादित केली आहे। मात्र इतक्या वर्षांनंतरही त्यांना पुनर्वसनाची जमीन मिळालेली नाही। या अन्यायाविरोधात गणपती चव्हाण आणि त्यांची पत्नी विजया चव्हाण यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थंडीतही धरणे आंदोलन सुरू केलं आहे। आंदोलनस्थळी आझाद हिंद संघटनेचे प्रमुख मुकुंद पाटील यांनी भेट देऊन शेतकरी दाम्पत्याला पाठिंबा दर्शवला आहे। जिल्ह्यातील सर्व पुनर्वसन न झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत। त्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असं पाटील यांनी सांगितलं। आमचं आयुष्य जमीन गमावण्यात गेलं, पण शासनाकडून अजूनही न्याय मिळालेला नाही। आता जमीन मिळाली नाही तर चिकोत्रा प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करू असं गणपती चव्हाण यांनी सांगितलं। आम्ही आमचं मूळ गाव बेगवडे तालुका भुदरगड येथे चिकोत्रा प्रकल्प झुडपेवाडी हा झाला 1997 ला। या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये माझी 10 एकर जमीन बुडीत क्षेत्रामध्ये गेली। 15 लोकांचं कुटुंब आणि बुडीत संपादित झालेली जमीन 10 एकर यास अनुसरून आम्हाला 7 एकर जमीन देय झाली आणि त्याप्रमाणे संकलन रजिस्टरमध्ये त्याची नोंद झालेली आहे। संकलन रजिस्टर प्रमाणे मला 7 एकर देय असल्यामुळे मला त्यातली पहिल्यांदा 3 एकर जमीन मिळाली, नंतर 1 एकर जमीन मिळाली, अशी एकूण मला 4 एकर जमीन मिळाली आणि अजून मला 3 एकर जमीन मिळवायची आहे। यासाठी गेली 10 वर्षे मी 2010 पासून मी झगडत आहे, तरी मला ही जमीन मिळावी म्हणून मी हे आज सोमवारपासून आंदोलन करत आहे। जर याच्यात आम्हाला काही न्याय नाही मिळाला तर मग मात्र या आंदोलनाला आपण कुणालाही न सांगता आम्ही या आंदोलनातून उठून जाणार आणि सदर चिकोत्रा प्रकल्पामध्ये जल समाधी आम्ही घेणार दोघे मिळून। या आंदोलनामुळे शासनाच्या पुनर्वसन धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या आंदोलनाकडे जिल्ह्यातील सर्वांचं लक्ष लागलंय।